Hello students. Now paper first. Second topic matrices. आपला फर्स्ट टॉपिक लॉजिक्स चालू आहे. ठीक आहे. लॉजिक्स काय पार्ट घेतला आहे काय इंग्लिश सर घेत आहेत त्यामुळे लॉजिक ते चालू आहे. सेकंड पार्ट मधला पण आपण झाला आहे पहिला टॉपिक. आता आपण पार्ट 1 मधला सेकंड टॉपिक सुरू करतोय मॅट्रायसेस. आता या मॅट्रिक्समध्ये काय काय बघा पॉईंट्स टू रिमेंबर. याच्यामध्ये आपण दोन पार्ट केलेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. याचा अर्थ हा बेसिक पार्ट आहे ABC. हा एक याच्यावरती हा 8 मार्काला टॉपिक आहे. तुम्हाला शक्यतो याच्यावरती 4 मार्काला आणि याच्यावरती 4 मार्काला तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर पहिला जो पार्ट आहे तो डेफिनेशन मॅट्रिक्स अँड टाइप्स ऑफ मॅट्रिक्स, त्याच्यावरती एक एक्झरसाइज आहे. नंतर दुसरा आहे बी आहे तो अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस अँड इट्स प्रॉपर्टीज. त्याच्यामध्ये अल्जेब्रामध्ये काय इक्वल टू, ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि स्केलर मल्टिप्लिकेशन हा पार्ट त्याच्यामध्ये येतो अल्जेब्रामध्ये. त्याच्यावरती एक एक्झरसाइज आहे, याचा अर्थ एक्झरसाइज सेकंड. नंतर सी पार्ट आहे, त्याच्यामध्ये एक आहे मल्टिप्लिकेशन अँड इट्स प्रॉपर्टीज. स्केलर मल्टिप्लिकेशन वेगळा आणि मल्टिप्लिकेशन अँड इट्स प्रॉपर्टीज हा पार्ट वेगळा आहे. मल्टिप्लिकेशन अँड इट्स प्रॉपर्टी आणि सेकंडमध्ये ट्रान्सपोज अँड इट्स प्रॉपर्टीज त्याच्यावरती एक एक्झरसाइज आहे. म्हणजे थोडक्यात ए वरती एक एक्झरसाइज, बी वरती एक एक्झरसाइज, सी वरती एक एक्झरसाइज आहे. ह्या 3 एक्झरसाइज पहिल्या पार्टवरती आहेत. ह्याला आपण पार्ट 1 म्हटला. ठीक आहे. हा बेसिक पार्ट आहे आणि हा नंतरचा DEF हा सेकंड पार्ट आपण म्हटले. याचा अर्थ ह्याचं ॲप्लिकेशन तुम्हाला इथं करावं लागेल. याचं ॲप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी करायला लागेल. त्याच्यामध्ये बघा हे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड, त्याच्यामध्ये हे 3 पार्ट येतात. इंटरचेंज, स्केलर मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, स्केलर मल्टिप्लिकेशन. तुम्हाला डिटेल नोट्समध्ये पाठवले, तुम्हाला ते व्यवस्थित बघा. इथं मी तुम्हाला शॉर्टमध्ये दिले. इंटरचेंज, स्केलर मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन ऑफ स्केलर मल्टिप्लिकेशन हा पण बेसिक पार्ट आहे या दोन्हीचा. जी याचं ॲप्लिकेशन तुम्हाला या 2 मेथडमध्ये करायचं आहे. या 2 याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे. नंतर ई पार्ट आहे इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. याच्यामध्ये इनवर्समध्ये आपलं काय करायचं आहे टू फाइंड ए इनवर्स काढायचं आहे. त्याच्यामध्ये 2 मेथड्स आहेत. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड आणि दुसरी ॲडजॉईंट मेथड. याच्यावरती एक एक्झरसाइज आहे, एक्झरसाइज नंबर 4. कशावरती इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. टू फाइंड ए इनवर्स काढायचं आहे. तुम्हाला जी मेथड मेन्शन केली असेल त्या मेथडनुसार ते तुम्हाला इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. 2 मेथड्स आहेत. आणि लास्ट आहे ॲप्लिकेशन्स ऑफ मॅट्रायसेस. त्याच्यामध्ये काय करायचं आहे टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ XYZ. याची व्हॅल्यू इथं काढायची आहे. कधी कधी XY असेल, कधी कधी XYZ असतील. त्याच्यामध्ये 2 मेथड्स आहेत. ॲप्लिकेशन्स ऑफ मॅट्रायसेसमध्ये 2 मेथड्स आहेत. मेथड्स ऑफ इन्व्हर्शन आणि मेथड्स ऑफ रिडक्शन. त्याच्यावरती एक एक्झरसाइज आहे. थोडक्यात तुम्हाला या 4 मेथड झाल्या, 1, 2, 3 आणि 4 मेथड. इन्व्हर्स काढायच्या 2 मेथड आणि XYZ व्हॅल्यू काढायच्या 2 मेथड. या 2 मेथडपैकी एक मेथड 4 मार्काला तुम्हाला जवळपास 100% एक्झामला असतेच. ठीक आहे. एक मेथड ह्याचं फक्त ह्या डी पार्ट आहे तो तुम्हाला बेसिक आहे. याचं इथं तुम्हाला ते ॲप्लिकेशन करायचं या 4 मेथडमध्ये तुम्हाला. म्हणजे याच्यावरती थोडक्यात एक क्वेश्चन असतो आणि याच्यावरती हा पार्ट 1 वरती एक क्वेश्चन गृहीत धरायचा आणि पार्ट 2 वरती एक क्वेश्चन गृहीत धरायचं. ठीक आहे. हा झाला आपलं तुम्हाला पॉईंट्स टू रिमेंबर. या टॉपिकमध्ये नेमकं आपला काय घ्यायचं आहे, ठीक आहे, किंवा काय स्टडी करायचं आहे ते तुम्हाला फक्त सुरुवातीला सांगितलेलं आहे. लक्षात आलं. ABC हा पार्ट 1, DEF हा पार्ट 2 आणि शेवटी वर्ड प्रॉब्लेम आहेत. त्याच्यावरती वर्ड प्रॉब्लेम असेल किंवा याच्यावरती एक म्हणजे 4 मेथड किंवा वर्ड प्रॉब्लेम याच्यावर तुम्हाला एक क्वेश्चन असतो. ठीक आहे. या टॉपिकमध्ये एवढं आपल्याला घ्यायचं आहे. आता इन डिटेल्स 1 बाय 1 आपण घेऊ. पहिलं आपण घ्यायचं आहे ते ए पार्ट घेऊ आपण, डेफिनेशन. काय घ्यायचं आपला डेफिनेशन अँड टाइप्स ऑफ मॅट्रायसेस. आपला डिटर्मिनंट झालेलं आहे. ठीक आहे. डिटर्मिनंट झालेलं आहे. तर डिटर्मिनंट आणि मॅट्रिक्समध्ये काय एलिमेंट तेच असतात, रो असतात, कॉलम असतात. फक्त डिटर्मिनंट तुम्हाला 2 पॅरलल लाईन्समध्ये दाखवला जातो. डिटर्मिनंट तुम्हाला 2 पॅरलल लाईन्समध्ये दाखवला जातो आणि मॅट्रिक्स काय केला जातो तुम्हाला असा रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये दाखवला जातो. रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये दाखवला जातो. ठीक आहे. समजा तुम्हाला याचा अर्थ काय, तुम्हाला समजा ए इक्वल टू मॅट्रिक्स लिहिला आपण.
ए इक्वल टू समजा ए इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 हा झाला मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्सची डेफिनेशन काय सांगतील आपल्याला मग आता एन ए रेक्टँग्युलर arrangement a rectangular arrangement of mn numbers in m rows and n columns in square bracket or राऊंड ब्रॅकेट असंही दाखवलं जातं. पण जनरली आपण हा सिम्बॉल वापरतो मॅट्रिक्सला, याच्याऐवजी हा सिम्बॉल आपण वापरतो. ठीक आहे. ही मॅट्रिक्स तुम्हाला याही मेथड दाखवला जातो, याही ब्रॅकेटनं तुम्हाला दाखवला जातो, पण आपण जनरली काय करतो हा स्क्वेअर ब्रॅकेट काय करतो यूज करतो. ठीक आहे. जी रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये नंबरची ॲडजस्टमेंट केलेली असते किंवा अरेंजमेंट केलेली असते त्याला आपण म्हणतो मॅट्रिक्स. त्याला आपण काय म्हणतो मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्स कशाने दाखवला जातो, कोणत्या लेटरनं, कॅपिटल लेटरनं दाखवला जातो, डिनोट केला जातो. ठीक आहे. तर मॅट्रिक्स आर जनरली डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स ABCD ... Z. ओके. काय ए मॅट्रिक्स आर generally denoted by capital letters like ABC ... and हे जे काय आहेत एलिमेंट्स आहेत, हे काय आहेत एलिमेंट्स आहेत, and their elements are denoted by small letters AI ABC small letters आपण एलिमेंट काय करतो दाखवले जातात. जी कॅपिटल लेटरनं मॅट्रिक्स डिनोट केला जातो आणि मधले जे आहेत ते एलिमेंट ते स्मॉल लेटरनं दाखवले जातात. आता हे मधले जे नंबर्स आहेत ह्या नंबर्सना काय म्हणायचं एलिमेंट्स म्हणतात. काय म्हणतात एलिमेंट्स. लक्षात आलं. each number of the matrix is called as element. नंतर हे जे आहे रो, ह्याला काय म्हणतो आपण रो. जी हॉरिझॉन्टल लाईन्स आर कॉल्ड रोज. मग आता फर्स्ट रो आहे त्यामुळे ह्याला R1 म्हणायचं, ही सेकंड रो आहे ह्याला R2 म्हणायचं, ह्याला थर्ड रो आहे ह्याला R3 म्हणायचं. हॉरिझॉन्टल लाईन्स आर कॉल्ड काय रोज. आणि परत काय अँड कॉलम्स. रोज आर आणि कॉलम आपण काय करतो डिनोट C करतो. याचा अर्थ हॉरिझॉन्टल लाईन्स आर कॉल्ड ॲज रोज, दॅट इज फर्स्ट रो, दॅट इज सेकंड रो अँड थर्ड रो R1 R2 R3. अँड vertical lines are called as columns, that is first column C1, this is second column C2 and this third column that is C3. झालं. काय गेलं आपण इथं याला रो म्हटलंय, याला कॉलम म्हटलंय. मधले जे नंबर्स आहेत त्याला काय म्हणतो आपण एलिमेंट्स म्हणतो. काय म्हणतो एलिमेंट्स म्हणतो. कन्सेप्ट लक्षात आली. कन्सेप्ट क्लिअर करून घेत चला. ठीक आहे. जी मॅट्रिक्सची डेफिनेशन काय सांगितलं आपण, ॲन अरेंजमेंट ऑफ ॲन किंवा ए रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ mn नंबर्स इन m rows and n columns in square bracket is called as matrix. शॉर्टमध्ये काय की रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये आपण जे नंबर्सची अरेंजमेंट करतो त्याला आपण काय म्हणायचं मॅट्रिक्स म्हणायचं. आणि मॅट्रिक्स इज जनरली डिनोटेड बाय द कॅपिटल लेटर अँड एलिमेंट्स आर डिनोटेड बाय द स्मॉल लेटर्स. हे जे मधले नंबर्स आहेत ईच नंबर इज कॉल्ड ॲज एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स. प्रत्येक नंबरला आपण काय म्हणतो एलिमेंट्स म्हणतो. नंतर हॉरिझॉन्टल लाईन्स आर कॉल्ड ॲज रोज, दॅट इज फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो R1 R2 R3. अँड व्हर्टिकल लाईन्स आर कॉल्ड ॲज कॉलम, दॅट इज फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. रो कॉलम लक्षात आलं तुम्हाला. हे हॉरिझॉन्टल त्याला आपण रो म्हणतो, व्हर्टिकलला कॉलम म्हणतो. मधले जे नंबर्स आहेत त्याला आपण काय म्हणतो एलिमेंट्स म्हणतो. किती आहेत एलिमेंट्स आपले 9 एलिमेंट्स आहेत. किती आहेत 9 एलिमेंट्स आहेत. आता ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स, आता ऑर्डर काढायचे. तर ऑर्डर आपण कशी करतो
ऑर्डर कसं करायचं आपला एम बाय एन. ऑर्डर काय एम बाय एन, याचा अर्थ एम मीन्स रो आणि एन मीन्स कॉलम. ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स इज रो इंटू कॉलम, दॅट इज ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स ए इज. आता समजा ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स ए, त्याची ऑर्डर किती आहे, रो किती आहेत 1 2 3, पहिल्यांदा रो लिहायचं, नंतर कॉलम, कॉलम किती आहे 3 लिहायचं. याचा अर्थ या मॅट्रिक्सची ऑर्डर कशी लिहितो आपण 3/3. याला काय म्हणायचं ऑर्डर 3/3. ठीक आहे. तुम्हाला कुठले समजा हा मॅट्रिक्स आहे तुमचा, समजा हा मॅट्रिक्स बी इक्वल टू किती, समजा 2 4 3 3 8 -1 आणि 2. किती ऑर्डर आहे जी ऑर्डर लिहिताना कसं होतं, ह्या मॅट्रिक्स किती आहे मॅट्रिक्स बी, हा झाला मॅट्रिक्स बी. ठीक आहे. 2 4 3 8 -1 2. तर ऑर्डर कसं लिहायची आपला एम बाय एनच्या फॉर्ममध्ये लिहायचे. याचा अर्थ रो, एम म्हणजे काय रो किती आहेत 3 आहेत, रो किती आहेत 3 आहेत, कॉलम किती आहेत 2 आहेत. याचा अर्थ ह्या मॅट्रिक्सची द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर बी, द मॅट्रिक्स ऑर्डर बी 3/2. म्हणजे बी मॅट्रिक्सची ऑर्डर किती आली 3/3 आली. कन्सेप्ट लक्षात आली डेफिनेशनची तुम्हाला. डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स लक्षात आलं का, म्हणजे नंबर सी अरेंजमेंट आपण स्क्वेअर रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये करतो किंवा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये करतो. ठीक आहे. एलिमेंट सी किंवा नंबर सी, काय म्हणा एलिमेंट सी किंवा नंबर सी अरेंजमेंट आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये करतो किंवा रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये करतो, त्याला म्हणायचं मॅट्रिक्स. ओके. ही झाली मॅट्रिक्सची कन्सेप्ट तुमची. तुम्हाला रो कॉलम क्लिअर झालं. रो कशाला म्हणायचं, कॉलम कशाला म्हणायचं. आता टाईप्स ऑफ मॅट्रायसेस, टाईप्स ऑफ काय मॅट्रायसेस, किंवा आणखी तुम्हाला जनरल फॉर्म जर आपला विचारात घेतला तर समजा आपण हा मॅट्रिक्स घेतला, समजा ए इक्वल टू समजा 1 2 3 हाच घेतला, 1 2 3 4 5 6 7 8 समजा 9 हा घेतला. तर इक्वल टू काय लिहायचा, हा हे A11 A12 A13, नंतर A21 A22 आणि A23, नंतर A31 A32 आणि A33. ह्याची ऑर्डर किती आहे 3/3. हा पण 3/3 घेतला आपण. हा जनरल फॉर्मॅट झाला. जनरल फॉर्मॅटला आपण काय म्हणतो AIJ. याचा अर्थ AIJ मीन्स आय मीन्स रो, जे मीन्स कॉलम. ह्याला रो म्हणायचं, याला कॉलम म्हणायचं. ठीक आहे. याचा अर्थ मग काय तुमचा रो A11 याचा अर्थ फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. हा कुठला आहे, हा एलिमेंट कुठे आहे फर्स्ट रोमधला आहे आणि फर्स्ट कॉलममधला आहे. त्यामुळं इथं काय येणार A11 इक्वल टू 1. नंतर A12 काय आलं A12 इक्वल टू, याचा अर्थ फर्स्ट रो, ही काय झालं फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम किती आहे 2. आणि A13 इक्वल टू काय आलं, याचा अर्थ फर्स्ट रो थर्ड कॉलम आहे का, फर्स्ट रोमधला हे आणि थर्ड कॉलममधला इथं हा एलिमेंट. याचा अर्थ फर्स्ट रो थर्ड कॉलम कुठं आहे, हा फर्स्ट रोमधला आणि थर्ड कॉलमचा हा एलिमेंट म्हणजे किती आला 3 आला. याचा अर्थ फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम. आता सेकंड रो चालू झाला. याचा अर्थ सेकंड रो फर्स्ट कॉलम आहे, ही सेकंड रो आहे सेकंड कॉलम आहे, सेकंड रो थर्ड कॉलम आहे. इथं थर्ड रो सुरू झाली. याचा अर्थ थर्ड रो फर्स्ट कॉलम आहे, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. हे एलिमेंट करस्पॉन्डिंग एलिमेंट घ्यायचे. समजा A32 किती आला A32, याचा अर्थ थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलमला कुठला आहे थर्ड रो आणि सेकंड कॉलममधला 8 आहे. याचा अर्थ A32ची व्हॅल्यू किती आली 8 आली. ठीक आहे. म्हणजे असं करस्पॉन्डिंग एलिमेंटचे आपल्याला काढता यायला पाहिजे. ठीक आहे. आता आपण बघूया टाईप्स ऑफ मॅट्रायसेस. टाईप्स ऑफ काय मॅट्रायसेस 15-16 टाईप आहेत. पण त्या सिक्वेन्सनं जर तुम्ही लक्षात ठेवले टाईप्स ऑफ मॅट्रायसेस तर तुम्हाला तो सिक्वेन्स लक्षात राहू शकतो. ठीक आहे. आता आपण काय पहिलं बघू आपण. नंबर 1 टाईप्स ऑफ मॅट्रायसेस. फर्स्ट टाईप इथं आपण घेतो टाईप्स ऑफ मॅट्रायसेस. फर्स्ट टाईप्स रो मॅट्रिक्स. फर्स्ट काय रो मॅट्रिक्स. ए मॅट्रिक हॅविंग ओनली वन रो इज कॉल्ड ॲज रो मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्समध्ये फक्त एकच रो असते त्याला काय म्हणायचं रो मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल मॅट्रिक्स कसा डिनोट करतो आपण कॅपिटल लेटरनं. रो एकच पाहिजे 1 समजा 2 -4 किती रो आहे एकच रो आहे. कॉलम किती आहेत 1 2 3 आहेत पण रो किती आहे एकच आहे. ठीक आहे. ह्याचा समजा आपण ऑर्डर विचारात घेतली त्याची ऑर्डर काय
फर्स्ट काय लिहितो आपण एम बाय एन, याचा अर्थ एम रो अगोदर लिहितो. रो किती आहेत 3 आहेत आणि कॉलम किती आहेत, सॉरी रो किती आहे 1 आहे, रो किती आहे 1, कॉलम किती आहेत 3, कॉलम किती आहेत 3, याचा अर्थ 1/3. ह्याची ऑर्डर काय झाली 1/3. रो मॅट्रिक्स डेफिनेशन काय दिली, ए मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन रो, ज्या मॅट्रिक्समध्ये एकच रो असते त्याला म्हणायचं रो मॅट्रिक्स. ओके, त्याला काय म्हणायचं रो मॅट्रिक्स. इन जनरल जर फॉर्मॅट आपण विचारात घेतला, इन जनरल फॉर्मॅट जर आपण विचार घेतला तर काय होईल, याची ऑर्डर काय होईल 1/n, काय होईल 1/n, कारण ही m/n आहे. हे काय असतं आपलं हे m/n, याचा अर्थ आपण m काय फिक्स आहे, रो फिक्स आहे, कॉलम चेंज होतात. कॉलम किती घेतलं, समजा समजा हा मॅट्रिक्स घेतला, समजा a इक्वल टू समजा 3 आणि 4 घेतला, रो किती आहे एकच आहे, कॉलम किती आहेत 2 आहेत, याचा अर्थ रो एकच आहे, कॉलम किती आहेत 2 आहेत, 1/2. म्हणजे हे 1/3 1/2 आणि हा पण समजा होऊ शकतो a इक्वल टू समजा 5, रो किती आहे 1 आहे, कॉलम किती आहे 1, 1/1. हा रो पण होऊ शकतो आणि कॉलम पण होऊ शकतो, कारण ह्या मॅट्रिक्समध्ये एकच रो आहे. कॉलम किती आहेत आपल्याला माहीत नाही, कॉलम किती असू द्या, फक्त रो कसा पाहिजे एकच पाहिजे, आहे की नाही. रो एक इथं आहे, इथं पण रो एक आहे, याचा अर्थ ज्या मॅट्रिक्समध्ये एकच रो असते त्याला म्हणायचं रो मॅट्रिक्स. याचा अर्थ इथं 1/3 1/2 1/1 हे असं, याचा अर्थ हे 1मध्ये काय फरक पडला का, रोमध्ये काय फरक पडला का, रो फिक्स आहे, याचा अर्थ रो आपण फिक्स लिहिली, n चेंज होतो त्यामुळे 1/n ही जनरल त्याची काय झाली ऑर्डर झाली, काय झाले ऑर्डर झाली. ठीक आहे, हे झालं रो मॅट्रिक्स. सेकंड आहे कॉलम मॅट्रिक्स. असेच मॅट्रिक्स कॉलम मॅट्रिक्स काय डिफरन्स सेम अशीच लिहायची. ए मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन कॉलम इज कॉल्ड ॲज कॉलम मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्समध्ये एकच कॉलम असतो, फॉर एक्झाम्पल ए इक्वल टू, नाव काही द्या, ए द्या बी द्या काही द्या, समजा एक दे कॉलम असतं, काय समजा 5 8 आणि -3. एक्झाम्पल कुठलंही घ्या, कॉलम किती आहे एकच कॉलम घेतला आपण. आता रो किती आहे, समजा ऑर्डर किती लिहायची आपला, रो किती आहेत बघा, कॉलम एक आहे, हे उभा एक आहे, आडवे किती आहेत 1 2 3. याचा अर्थ पहिल्यांदा आपण m लिहितो, रो लिहितो, नंतर कॉलम लिहितो, कॉलम किती आहे 1. ए मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन कॉलम दॅट इज कॉल्ड ॲज कॉलम मॅट्रिक्स. समजा हा झाला, समजा b इक्वल टू 1 2 झालं, किती आहे कॉलम एकच आहे, रो किती आहेत 2 आहेत, रो 2 झाल्या, कॉलम 1 झाला, हे फिक्स आहे आता. ठीक आहे, समजा c इक्वल टू, समजा काय झालं c इक्वल टू समजा 8, इथं 1/1, इथं काय हे फिक्स आहे, रो पण एक आहे, कॉलम पण एकच आहे, कॉलम एकच आहे, पण रो किती आहे, रो एक आहे, कॉलम एक आहे. याचा अर्थ याच्यामध्ये बदल झाला का आपला नाही, हे कॉलम तुमचा एकच आहे, रोमध्ये चेंज होतो, इथं एक आहे, इथं 2 रो आहेत, इथं 3 रो आहेत. याचा अर्थ याची ऑर्डर काय झाली मग त्यानुसार ते चेंज होते. याचा अर्थ इन जनरल फॉर्मॅट काय झालं मग आपला m/n. याचा अर्थ काय येईल m/1. कशाचा, कॉलम मॅट्रिक्सची जनरल ऑर्डर काय झाली m/n, कारण हा चेंज होतो आपला, काय होतो ह्याच्या हे सॉरी इथं काय झालं हे चेंज होतो, म्हणजे हे चेंज होतं ना n/1, हे फिक्स आहे, हे चेंज होतं, यांची व्हॅल्यू काय 1 2 3 काय होते, हे इन जनरल काय झाले त्याची ऑर्डर झाली. कशाची, कॉलम मॅट्रिक्स काय झाली, कॉलम मॅट्रिक्सची ऑर्डर झाली. ठीक आहे, रो मॅट्रिक्स आणि कॉलम मॅट्रिक्स. थर्ड आहे झिरो ऑर नल मॅट्रिक्स. झिरो ऑर नल मॅट्रिक्स याचा अर्थ काय, ए मॅट्रिक्स हॅव्हिंग एव्हरी एलिमेंट्स आर झिरो. ए मॅट्रिक्स एव्हरी एलिमेंट आर झिरो, किंवा मॅट्रिक्स इन विच एव्हरी एलिमेंट्स इज झिरो इज कॉल्ड ॲज झिरो मॅट्रिक्स अँड इज डिनोटेड बाय ओ. किंवा ओनं पण दाखवतात, किंवा बाकी तुम्ही लेटर कुठलं वापरलं चालेल. समजा ए इक्वल टू काय आला 0 0 0 0. ऑर्डर किती आहे, रो किती आहेत 1 2, कॉलम किती आहे 2. याचा अर्थ ऑर्डर पण 2/2 झाली. मी तुम्हाला हे ऑर्डर मुद्दाम काय घेतो, तुम्हाला ऑर्डर पण क्लिअर झाली पाहिजे, तुम्हाला कन्सेप्ट ऑर्डर आहे, ऑर्डरची कन्सेप्ट पण तुमची क्लिअर व्हायला पाहिजे, त्यामुळे हे ऑर्डर लिहितो मी. फक्त आपल्या इथं डेफिनेशन फक्त बघायचे. काय लिहिलं, नल मॅट्रिक्स ऑर झिरो मॅट्रिक्स. कशाला म्हणायचं की ज्या मॅट्रिक्समध्ये, आता मॅट्रिक्स ए इक्वल टू आहे 2/2चा,
किंवा शॉर्टमध्ये 2x2 असेल तर त्याला शॉर्टमध्ये ऑर्डर 2 म्हणतो. 3x3 असेल त्याचा अर्थ 3 रो 3 कॉलम असतील तर आपण त्याला 3x3 ऑर्डर म्हणतो किंवा शॉर्टमध्ये त्याला ऑर्डर 3 असं म्हणतो. ठीक आहे. आता ए इक्वल टू काय झाला 0 0 0 0. याचा अर्थ हे काय एव्हरी एलिमेंट्स आर 0 इज कॉल्ड एज नल मॅट्रिक्स और झिरो मॅट्रिक्स. समजा दुसरा ए इक्वल टू 0 0 0 0 0 0 0 0 0 किती आहे और रो किती आहे 3. रो किती आहे 3. कॉलम किती आहेत 1 2 3. याचा अर्थ ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय झाली 3x3. किती झाले 3x3. याचा अर्थ सगळे एलिमेंट कसे आहेत 0. कसे आहेत सगळे 0. त्यामुळे ह्याला काय म्हणायचं झिरो मॅट्रिक्स. काय म्हणायचं ह्याला झिरो मॅट्रिक्स. कुठलाही घ्या ऑर्डर. समजा परत समजा ए इक्वल टू घेतला आपण 0 0 0 0 0 0 किती आले ऑर्डर किती यायची. हे झाला मॅट्रिक्स. हे रो किती आहेत 2. कॉलम किती आहेत 1 2 3. ही ऑर्डर किती झाली याची मॅट्रिक्सची 2x3. सगळे एलिमेंट कसे आहेत 0. त्यामुळे ह्याला काय म्हणायचं झिरो मॅट्रिक्स किंवा नल मॅट्रिक्स. डेफिनेशन क्लिअर झालं सगळ्यांनी तुमच्या. डेफिनेशन क्लिअर झालं का आता. बघा परत एकदा रिपीट करतो डेफिनेशन. हा टप्पे लक्षात ठेवायचे. हा पहिला टप्पा लक्षात ठेवायचा. रो मॅट्रिक्स कॉलम मॅट्रिक्स अँड झिरो मॅट्रिक्स म्हणजे आपला लक्षात सिक्वेन्स लक्षात राहतो. हा पहिला टप्पा. याच्यामध्ये काय सांगितलं रो मॅट्रिक्स म्हणजे काय ए मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन रो इज कॉल्ड ॲज रो मॅट्रिक्स. याचा अर्थ ज्या मॅट्रिक्समध्ये एकच रो असते त्याला म्हणायचं रो मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स ए मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन कॉलम इज कॉल्ड ॲज कॉलम मॅट्रिक्स. याचा अर्थ ज्या मॅट्रिक्समध्ये एकच कॉलम असतो त्याला म्हणायचं कॉलम मॅट्रिक्स. आणि थर्ड झिरो ऑर नल मॅट्रिक्स. याचा अर्थ ए मॅट्रिक्स हॅव्हिंग एव्हरी एलिमेंट्स आर झिरो. एव्हरी एलिमेंट्स आर झिरो इज कॉल्ड ॲज झिरो मॅट्रिक्स ऑर नल मॅट्रिक्स. लक्षात आलं. मी तुम्हाला टाईप्स ऑफ मॅट्रायसेसमध्ये आपण 3 टाईप पाहिले. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आपण नंतर बघू.